फ्लॅग मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन आर यूज टू सेट, मी बोललो आता, क्लिअर और कॉम्प्लिमेंट स्पेसिफिक फ्लॅग यूज करतो. एक सेट, क्लिअर आणि कॉम्प्लिमेंट. जर सेट करायचं असेल तर 1 ठेवा, क्लिअर करायचं असेल तर 0 ठेवा आणि कॉम्प्लिमेंट करायचं असेल तर नॉट. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण फ्लॅग मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन. लेक्चर नंबर 8 हा आहे आजचा व्हिडिओ. ओके, तर काय बघूया फ्लॅग मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन. तर एक लक्षात ठेवा फ्रेंड्स, जे फ्लॅग मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन आहेत ना, ते 3 वर्क करतात मोस्टली. आहे सेट, एक तर ते सेट करतात, दुसरं म्हणजे ते क्लिअर करण्याचं काम करतात आणि तिसरं म्हणजे काय करतात, कॉम्प्लिमेंट करतात. 3 काम करतात फ्लॅग मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन. एक सेट करायचं, क्लिअर करायचं आणि कॉम्प्लिमेंट करायचं. ओके, तर बघूया फ्लॅग मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन्स. तर फ्लॅग मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन आर यूज टू सेट, मी बोललो आता, क्लिअर और कॉम्प्लिमेंट स्पेसिफिक फ्लॅग इन द फ्लॅग रेजिस्टर ऑफ द 8086 मायक्रोप्रोसेसर. म्हणजेच की काय, जे फ्लॅग रेजिस्टर्सला काय करायचे, फ्लॅग्सला, ओके, एका फ्लॅग्सला कोणते पण फ्लॅग्स असतील ते तुम्हाला माहिती आहेत कोणते कोणते फ्लॅग असतात. कंट्रोल फ्लॅग्स बघितलेले आपण आणि डायरेक्शन फ्लॅग्स बघितलेले आहेत. नाही बघितले असेल तर व्हिडिओ बघून घ्या. त्यांना सेट करायचं काम, क्लिअर करायचं काम आणि कॉम्प्लिमेंट करायचं काम कोण करतो, फ्लॅग manipulation instructions. These instructions do not affect data in register or memory, they only control flags. म्हणजेच की काय, हे काय करतात की जे तुमचा डेटा आहे कशामध्ये, रेजिस्टरमध्ये किंवा मेमरीमध्ये, ते अफेक्ट करत नाही. ओके, एवढा समजला फ्लॅग मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन काय असतात. आता ते इन्स्ट्रक्शन कोणते कोणते असतात, कोणत्या टाईप आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. फ्रेंड्स, मी तुम्हाला हे नोट्स देत आहे, तुमच्या मॉडेल आन्सरमधले नोट्स आहेत, तर तुम्ही हेच फॉलो करा. जे मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला PDF देतोय ते आणि हा कंटेंट दोघं पण सेम आहेत. तर आय होप तुम्ही हे फॉलो करा जे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला देत आहे ते. ओके, काही ते मी तुम्हाला चांगल्यापणे एक्सप्लेन पण करत आहे. फ्रेंड्स, इतक्या सर्व गोष्टी मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असेल तर तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही कमेंट करावं आणि अशा व्हिडिओला लाईक करून मला मोटिवेट करा. प्लीज तुम्ही हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तुम्ही व्ह्यू करता पण लाईक नाही करत, मला खूप सॅड वाटतो, मला खूप बेकार फील होतं फ्रेंड्स. सो प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करा. नाहीतर छोटासा हार्ट टाकलात ना कमेंटमध्ये तरी पण चालेल, कमेंटमध्ये हार्ट टाका, मला खूप चांगलं वाटेल. ओके, तर बघूया कोणते कोणते आहेत ते. तर बघा फ्रेंड्स, पहिला आहे कॅरी फ्लॅग आणि इन्स्ट्रक्शन. बघा कॅरी फ्लॅग आपल्याला माहिती कोणते कोणते फ्लॅग आहेत ते. तर पहिला आहे कॅरी फ्लॅग. तर इथे तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे फ्रेंड, की समजा जर तुम्हाला सेट करायचं असेल कॅरी फ्लॅग, आपण कोणते कोणते इन्स्ट्रक्शन यूज करतो, एक सेट, क्लिअर आणि कॉम्प्लिमेंट. जर सेट करायचं असेल तर 1 ठेवा, क्लिअर करायचं असेल तर 0 ठेवा आणि कॉम्प्लिमेंट करायचं असेल तर नॉट करा. ओके, ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. सेट करायचं असेल तर 1, 0 ठेवायचा असेल तर काय होतो, तो क्लिअर होतो आणि जर कॉम्प्लिमेंट लावायचं असेल तर नॉट करा. तर बघा STC म्हणजेच की काय, सेट कॅरी फ्लॅग. तर सेट द कॅरी फ्लॅग, कधी फ्लॅग सेट होईल, जेव्हा CF म्हणजेच कॅरी फ्लॅग इज इक्वल टू 1 होईल तेव्हा. ओके, आणि CLC म्हणजेच काय करा, क्लिअर करा. CL मीन्स क्लिअर, CO मीन्स कॉम्प्लिमेंट. क्लिअर करा कॅरी फ्लॅगला. मग तुम्हाला काय करावं लागेल, कॅरी फ्लॅगला काय करावं लागेल, 0 सेट करावं लागेल. ओके, आणि जर तुम्हाला कॉम्प्लिमेंट करायचं आहे फ्रेंड, जर तुम्हाला कॉम्प्लिमेंट करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं, कॉम्प्लिमेंट द कॅरी फ्लॅग आणि फक्त नॉट टाका, मग तो काय होईल जाईल, कॉम्प्लिमेंट होऊन जाईल. ओके, आता पहिला बघितलं, दुसरा बघून घ्या. दुसरा आहे फ्रेंड्स डायरेक्शन फ्लॅग इन्स्ट्रक्शन. डायरेक्शन फ्लॅग इन्स्ट्रक्शन बघा, ST म्हणजेच काय, सेट करा. CL म्हणजेच क्लिअर करा. मग सेट डायरेक्शन ऑफ फ्लॅग, DF ला काय करा, 1 करा. क्लिअर करायचं असेल तर काय करायला लागेल तुम्हाला, DF इज इक्वल टू 0 करावं लागेल. ओके, आणि स्ट्रिंग ऑपरेशन डिक्रीमेंट इंडेक्स रेजिस्टर्ड, हे सर्व रेजिस्टर्स आहेत आणि स्ट्रिंग ऑपरेशन इन्क्रीमेंट इंडेक्स रेजिस्टर्ड, हे फक्त एक लाईन लक्षात ठेवा. ओके, आता पुढे बघा फ्रेंड्स, की पुढचं तिसरं कोणतं आहे, तर तिसरा आहे फ्रेंड्स आपला इंटरप्ट फ्लॅग इन्स्ट्रक्शन. सेम, जर तुम्हाला सेट करायचं असेल तर IF इज इक्वल टू 0 ठेवा, STI सेट इंटरप्ट.
SCLI क्लिअर इंटरप्ट. तर इथं फक्त दोनच ऑपरेशन करायचे आहेत. म्हणजे IF इज इक्वल टू 1 ठेवतं सेट होईल, IF इज इक्वल टू 0 ठेवतं क्लिअर होईल. इनेबल मास्केबल इंटरप्ट आणि डिसेबल मास्केबल इंटरप्ट. हो, छोट्या छोट्या ठिकाणी काय फक्त लक्षात ठेवायचे, तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचे गोष्टी आहेत ते ठेवा. फक्त लक्षात ठेवा, तर तुम्ही इतकं लिहिलं तरी पण चालेल, इतकं लिहिलं तरी पण तुम्हाला चालेल की सेट इंटरप्ट फ्लॅग IF इज इक्वल टू 1, क्लिअर इंटरप्ट फ्लॅग IF इज इक्वल टू 0. ओके. आणि चौथा आहे फ्रेंड्स अदर फ्लॅग्स. पण त्याच्या अगोदर तुम्ही व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. एक कमेंट सेक्शनमध्ये हार्ट टाका आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या फ्रेंड्स, कारण तुम्हाला असे व्हिडिओ भेटत जातील मग. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन तरी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड होत आहेत. ओके. तर बघा अदर फ्लॅग इन्स्ट्रक्शन कोणते कोणते फ्लॅग आहेत, तर आहे LAHF म्हणजेच काय, लोअर बाईट ऑफ फ्लॅग्स रजिस्टर्ड इंटू AH. म्हणजे लोअर बाईट्स तुम्हाला काय करायचं आहे, AH मध्ये लोड करायचे आहेत, स्टोअर करायचे आहेत. SAHF मध्ये स्टोअर, AH स्टोअर, S मीन स्टोअर, AH म्हणजेच आपला जो AX चा हायर पार्ट, बरोबर आहे. मग स्टोअर हायर रेजिस्टर्ड कंटेन इन फ्लॅग्स. ओके. पुश HF पुश फ्लॅग रजिस्टर इंटू स्टॅक. आणि पॉप स्टॅक डेटा इन द फ्लॅग रजिस्टर. बस इतकंच लिहायचं तुम्हाला. 4 मार्क किंवा 6 मार्काला विचारलं तर तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे फ्रेंड्स. आय होप तुम्हाला समजलं असेल कंटेंट, आणि तुम्ही आतापर्यंत कमेंटमध्ये एक हार्ट तरी माझ्यासाठी टाकलाच असेल तुम्ही. थँक्यू फ्रेंड्स. मिळूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत बाय बाय.